नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ पाहत असतो। मग आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। आणि याच्यावरती आतापर्यंत आपण काय केलं होतं, प्रत्येक प्रकरणावाईज आलेले सगळे प्रश्न आपण याच्या अगोदर सगळे घेतलेले आहेत। तुम्ही जर ते पाहिले नसतील तर तुम्हाला ते पाहून घ्यायचं आहे। आता आज आपण काय करतो आहोत की बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका क्रमांक 2 या ठिकाणी पाहणार आहोत। ठीक आहे, आता ही प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरसाठी उपयुक्त असणार आहे, तर ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे। त्याचबरोबर ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा काय आहे, ही अतिशय उपयुक्त आहे। कारण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे काय, तुमचा पेपर 1 असो किंवा तुमचा पेपर 2 असो, दोन्ही ठिकाणी काय आहे, सारखंच आहे मित्रांनो। ठीक आहे, आता ही प्रश्नपत्रिका आपण कशाच्या आधारे तयार केलेली आहे, तर जे काही आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत या प्रश्नपत्रिकेच्या आधारे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे। ठीक आहे, मग तुम्हाला परीक्षेमध्ये हेच प्रश्न विचारले जातील किंवा असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील। ठीक आहे, मग पहिला प्रश्न पहा, काय बुद्धिमत्तेची बहुविध उपपत्ती कोणी मांडली। आता काय विचारलं आपल्याला या ठिकाणी की बुद्धिमत्तेची बहुविध ही जी उपपत्ती आहे ही कोणी मांडली, असा आपला प्रश्न आहे। मग ही कोणी मांडलेली आहे, तर ही हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेली आहे। ठीक आहे, मग लक्षात ठेवायचंय, हॉवर्ड गार्डनर यांनी पहा 1983 मध्ये त्यांच्या फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकात बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे। ठीक आहे, मग प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की हॉवर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचा बहुविध सिद्धांत कोणत्या पुस्तकामध्ये मांडला। मग कोणत्या पुस्तकामध्ये मांडला होता त्यांनी, तर फ्रेम्स ऑफ माइंड। आणि कधी मांडला होता पहा, तर तो 1983 साली। ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांच्या मते बुद्धिमत्ता ही काय केवळ एकाच घटकावर आधारित नसून ती विविध स्वतंत्र क्षमतांचा संच आहे। मग असाही प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणाच्या मते बुद्धिमत्ता ही केवळ एकाच घटकावर आधारित नसून ती विविध स्वतंत्र क्षमतांचा संच आहे, असाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात। मग हे कोणाचं मत आहे, तर हे हॉवर्ड गार्डनर यांचं मत आहे। आता आपल्याला अभ्यास करताना फक्त यांचाच अभ्यास करायचा आहे का, तर अशी चूक करायची नाही। आपल्याला काय करायचं आहे, हे जे बाकीचे पर्याय आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, कारण आपल्याला त्या पर्यायावरती सुद्धा काय केले जातात, प्रश्न या ठिकाणी विचारले जातात मित्रांनो। ठीक आहे, मग बाकीच्या पर्यायांची माहिती बघूया। बघा काय आहे, जेपी गिल्फर्ड यांनी काय केलेलं पहा, बुद्धिमत्तेची संरचना उपपत्ती मांडलेली आहे। मग इथं आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणी बुद्धिमत्तेची संरचना उपपत्ती मांडली। मग संरचना उपपत्ती कोणी मांडली आहे बुद्धिमत्तेची, तर जीपी गिल्फर्ड यांनी मांडलेली आहे। ठीक आहे, प्रश्न विचारू शकतात। आणि त्यांनी बुद्धिमत्तेचे प्रश्न अजून एक असा विचारला जातो की जेपी गिल्फर्ड यांनी बुद्धिमत्तेचे किती घटक सांगितले, तर किती घटक सांगितलेले आहेत त्यांनी, बुद्धिमत्तेचे एकूण 180 घटक सांगितलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 मुख्य आयाम दिलेत। मग प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की बुद्धिमत्तेचे 3 मुख्य आयाम आणि 180 घटक कोणी सांगितले आहेत, तर हे जी गिल्फर्ड यांनी सांगितले आहेत। ते 3 मुख्य आयाम कोणते आहेत माहिती आहे का तुम्हाला, तर ते आहेत आशय, क्रिया आणि उत्पादित आहेत। ठीक आहे, कोणते मुख्य 3 आयाम आहेत बुद्धिमत्तेचे, आशय, क्रिया आणि उत्पादित, हे कोणी सांगितले, गिल्फर्ड यांनी सांगितले। ठीक आहे, आता हे जे 180 घटक आहेत त्यांनी अगोदर 120 घटक सांगितले होते, त्याच्यानंतर पुन्हा काय केलं त्यांनी 150 घटक सांगितले आणि शेवटी किती घटक सांगितले, 180 घटक सांगितले। मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे तिन्ही घटक 120, 150 आणि 180 कोणी सांगितलेले आहेत, जेपी गिल्फर्ड यांनी सांगितलेले आहेत। ठीक आहे, कोणी सांगितलेले आहेत, जेपी गिल्फर्ड यांनी सांगितलेत, लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर बघा, हे अल्फ्रेड बिने आहेत, यांच्यावरती तर आपल्याला भरपूर सारे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात। मग अल्फ्रेड बिने यांना काय म्हटलं जातं, तर बुद्धिमापन चाचणीचे जनक म्हणलं जातं। भरपूर वेळेस आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणाला बुद्धिमापन चाचणीचा जनक म्हणलं जातं। मग बुद्धिमापन चाचणीचा जनक कोणाला म्हटलं जातं, तर ते अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमापन चाचणीचा जनक म्हटलं जातं। का म्हणलं जातं, तर त्यांनी 1905 साली पहिली यशस्वी बुद्धिमापन चाचणी तयार केली होती। मग असाही प्रश्न विचारू शकतात की पहिली बुद्धिमापन चाचणी कोणी तयार केली होती, तर ती कोणी तयार केली होती, अल्फ्रेड बिने यांनी तयार केली होती। म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, बुद्धिमापन चाचणीचे जनक म्हणलं जातं। ठीक आहे, त्याच्यानंतर डेव्हिड वेक्सलर, या डेव्हिड वेक्सलरनी काय केलेलं बाबा, तर यांनी प्रौढांसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र बुद्धिमापन चाचण्या विकसित केल्या आहेत। मग इथं प्रश्न कसा विचारू शकतात आपल्याला की प्रौढांसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र बुद्धिमापन चाचण्या खालीलपैकी कोणी विकसित केल्या। मग कोणी विकसित केल्या आहेत, डेव्हिड वेक्सलर यांनी ह्या विकसित केल्या आहेत। मग लक्षात आलं की मित्रांनो, आपण या ठिकाणी एका प्रश्नापासून तुमचे किती प्रश्न तयार केलेत, 7 ते 8 प्रश्न या ठिकाणी काय केलेत, एका प्रश्नापासून तुमचे कव्हर केले आहेत। मग आपण एकूण किती प्रश्न पाहत असतो, 25 प्रश्न पाहतो।
25 प्रश्नाचे आपण सरासरी 4 प्रश्न जरी पाहिलं तरी आपण काय करतो, 25 गुणिले 4 जर केलं तर आपण तुमचे एकाच लेक्चरमध्ये काय करतो, तुमचे 100 प्रश्न त्या ठिकाणी काय करत असतो, कव्हर करत असतो. ठीक आहे, म्हणून आपलं लेक्चर बघणं तुमच्यासाठी काय खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण आपण जे परीक्षेमध्ये विचारलं आहे तेच घेतो. म्हणून येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा काय केलं जाणार आहे की जे आपण घेतलं आहे तेच परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, मनोसामाजिक विकास या सिद्धांताचे जनक कोण आहे? कोणता सिद्धांत? तर मनोसामाजिक विकास. मग या सिद्धांताचे जनक कोण आहे? तर एरिक एरिक्सन हा कोण आहे? मनोसामाजिक सिद्धांत या मनोसामाजिक विकास या सिद्धांताचा जनक आहे. ठीक आहे, मग यांनी काय केलेलं आहे, ह्या एरिक्सन यांनी काय केलेलं आहे, मानवी विकासाचे 8 टप्पे सांगितले आहेत. प्रश्न विचारू शकतात की नाही, खालीलपैकी कोणी मानवी विकासाचे 8 टप्पे सांगितले? तर ते कोणी सांगितलेत? या एरिक एरिक्सनने सांगितले. तुम्ही फक्त एरिक्सन लक्षात ठेवलं तरी चालेल. एरिक्सन. ठीक आहे, किती टप्पे सांगितलेत मानवी विकासाचे? तर 8 टप्पे सांगितले आहेत. आणि ते 8 टप्पे कुठपासून कुठपर्यंत आहेत? तर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा इतर जे काही पर्याय आहेत. आता इथं बघा 2 नंबर पर्याय काय आपल्याला, सिग्मंड फ्राईड आहे. मग सिग्मंड फ्राईड यांनी कोणता सिद्धांत मानलाय? तर त्यांनी मनोलैंगिक विकास सिद्धांत मानलाय. कोणता सिद्धांत मानलाय सिग्मंड फ्राईड यांनी? मनोलैंगिक विकास सिद्धांत मानलाय. त्याचबरोबर त्यांनी व्यक्तिमत्त्वाचे ईड, इगो आणि सुपर इगो हे 3 भाग स्पष्ट केले आहेत किंवा ह्या 3 संकल्पना मांडल्या आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. ईड, इगो आणि सुपर इगो या संकल्पना कोणी मांडल्या आहेत याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग ईड, इगो आणि सुपर इगो या संकल्पना कोणाच्या आहेत? तर त्या सिग्मंड फ्राईड यांच्या आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये याच्यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हे जे कार्ल रॉजर्स आहेत, हे कार्ल रॉजर्स हे काय होते? मानवतावादी मानसशास्त्रज्ञ होते. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ हे मानवतावादी होते? मग मानवतावादी मानसशास्त्रज्ञ कोण आहेत? तर ते कार्ल रॉजर्स आहेत. आणि त्यांनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे? तर त्यांनी स्वसिद्धांत. बघा कोणता सिद्धांत? स्वसिद्धांत आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापन यावर भर दिलेला आहे. मग इथं प्रश्न असाही विचारू शकता आपल्याला की खालीलपैकी कोणी स्वसिद्धांत मांडलाय? मग कोणी मांडलाय स्वसिद्धांत? कार्ल रॉजर्स यांनी मांडलाय. त्याच्यानंतर अजून प्रश्न विचारू शकतात की कार्ल रॉजर्स यांनी कोणत्या अध्यापनावरती भर दिलाय? आणि पर्याय देतील विद्यार्थी केंद्रित, शिक्षक केंद्रित, मुख्याध्यापक केंद्रित आणि पालक केंद्रित, काहीही पर्याय तयार करतात. मग या ठिकाणी त्यांनी कोणत्या अध्यापनावर भर दिलाय? तर विद्यार्थी केंद्रित अध्यापनावरती भर दिलेला आहे. कोणी? कार्ल रॉजर्स यांनी. त्याच्यानंतर आपल्याला चौथा पर्याय होता पहा, लॉरेन्स कोहलरबर्ग. मग या लॉरेन्स कोहलरबर्ग यांनी काय केलेलं आहे? तर यांनी नैतिक विकास उपपत्ती मांडली आहे. मग प्रश्न विचारू शकतात की लॉरेन्स कोहलरबर्ग यांनी कोणती उपपत्ती मांडली? तर त्यांनी कोणती उपपत्ती मांडली? नैतिक विकास उपपत्ती मांडली. किंवा हाच प्रश्न फिरून असाही विचारू शकतात की नैतिक विकास उपपत्ती कोणाची आहे? मग ही कोणाची आहे? तर ही लॉरेन्स कोहलरबर्गची आहे. ठीक आहे, म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारले बघा, नैतिक विकासाची उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली? बघा आत्ताच वरती तुम्हाला सांगितलं होतं की नैतिक विकासाची उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली, हा आपल्याला प्रश्न विचारू शकतात आणि परीक्षेमध्ये विचारलेला सुद्धा आहे. ठीक आहे, मग ही उपपत्ती कोणी मांडलेली आहे? तर ही लॉरेन्स कोहलरबर्ग यांनी मांडलेली ही उपपत्ती आहे. कोणती उपपत्ती? तर नैतिक विकासाची उपपत्ती. ठीक आहे, पुढे बघा 4 नंबर, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? कोणती? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, त्यालाच काय म्हटलं जातं? ZPD म्हटलं जातं. मग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर ही लेव वायगोत्स्की यांच्याशी संबंधित आहे. बाबा ही संकल्पना म्हणजे नेमकं काय? बाबा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय हे विचारू शकतात. तर या संकल्पनेमध्ये काय आहे? तर मूल स्वतः काय करू शकते आणि कोणाच्या मदतीने काय करू शकते यातील जो फरक आहे त्या फरकाला काय म्हणतात? ZPD म्हणतात. ठीक आहे, मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की ZP कशाला म्हणतात? तर ZP कशाला म्हणतात? मूल स्वतः काय करू शकते आणि कोणाच्या मदतीने करू शकते यामध्ये जो काही फरक आहे त्या फरकाला काय म्हणतात? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच ZPD म्हणतात. ठीक आहे, आणि ही कोणाची संकल्पना आहे? तर ही लेव वायगोत्स्की याची संकल्पना आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 4, अध्ययन उपपत्ती मध्ये अंतिम ध्येय गाठण्यासाठी बक्षीस देण्यावर कोणी भर दिला? बघा अध्ययन उपपत्तीमध्ये कोणतं ध्येय गाठण्यासाठी? अंतिम ध्येय गाठण्यासाठी बक्षीस देण्यावर कोणी भर दिला असं आपल्याला विचारलं. मग हा कोणी भर दिला होता? तर हा स्किनर यांनी भर दिला होता. ठीक आहे, स्किनरची उपपत्ती कोणती होती?
हा प्रश्न तर आपल्याला परीक्षेमध्ये हजारो वेळेस विचारला आहे. ठीक आहे, मग स्किनर यांची उपपत्ती कोणती होती, तर ती साधक अभिसंधान ही उपपत्ती आहे. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, यांच्यावरती आपल्याला भरपूर सारा म्हणजे जवळपास तुम्हाला प्रत्येक वर्षी 100% या स्किनरवरती प्रश्न विचारला जातो. एक तर पेपर 1ला विचारतील आणि पेपर 1ला नाही विचारला तर मग पेपर 2ला विचारतील, पण दोन्हीपैकी एका पेपरला तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये 100% स्किनरवरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, मग स्किनर यांनी काय केलेलं आहे, साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये कशावरती भर दिलेला आहे किंवा कशाला महत्त्व दिलेलं आहे, तर ते प्रबलन किंवा बक्षीस याला काय केलेलं आहे त्यांनी अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 6 नंबर, सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली, यांच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. ह्या सामाजिक अध्ययन उपपत्तीवरती मग ही सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे, तर ही अल्बर्ट बांदुरा यांची उपपत्ती आहे. कोणाची आहे, अल्बर्ट बांदुरा यांची आहे. त्याच्यानंतर ही जी सामाजिक अध्ययन उपपत्ती आहे हिलाच काय म्हटलं जातं, तर या उपपत्तीलाच निरीक्षणात्मक अध्ययन म्हणलं जातं. कारण उद्या प्रश्न असा विचारू शकतात की निरीक्षणात्मक अध्ययन ही उपपत्ती कोणी मांडली. तुम्ही म्हणता सरांनी तर सांगितलंय सामाजिक अध्ययन उपपत्ती ही कोणाची आहे, अल्बर्ट बांदुराची आहे. मग निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती सुद्धा कोणाची आहे, अल्बर्ट बांदुराची आहे. कारण ही आणि ही उपपत्ती काय आहे, एकच आहे. म्हणजे एकाच उत्पत्तीचे काय आहेत, 2 नावं आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ह्या अल्बर्ट बांदुरा यांनी ही जी सामाजिक अध्ययन उपपत्ती आहे या उपपत्तीमध्ये त्यांनी कोणता प्रयोग केलेला आहे, तर बोबोडॉलचा प्रयोग केलेला आहे. कशाचा प्रयोग केलेला आहे, बोबोडॉलचा. आणि या प्रयोगामधून किंवा या उपपत्तीमधून त्यांनी काय सिद्ध केलं होतं, तर मुले हे मोठ्यांच्या आक्रमक किंवा सौम्य वर्तनाचं अनुकरण करतात. म्हणजे त्यांनी काय सिद्ध केलं होतं की मुलं हे मोठ्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करतात हे सिद्ध केलं होतं. कोणी, अल्बर्ट बांदुरा यांनी. कोणत्या उपपत्तीमधून, सामाजिक अध्ययन उपपत्तीमध्ये. ठीक आहे, कोणता प्रयोग केला होता त्यांनी, बोबोडॉल हा प्रयोग केला होता. ठीक आहे, पुढे जाऊया. बाकीचे पर्याय पण महत्त्वाचे आहेत बघा, त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. जिथं आपल्याला इतर पर्यायाची गरज आहे, इतर पर्याय आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्या प्रत्येक पर्यायाचं आपण काय करतो तुम्हाला स्पष्टीकरण देत असतो मित्रांनो. ठीक आहे, मग बघा कट लेविन आहे. मग कट लेविन यांची उपपत्ती कोणती आहे, तर त्यांनी क्षेत्रीय उपपत्ती मांडली आहे. त्यांनी सामाजिक मानसशास्त्राचे जनक म्हटलं जातं. बघा प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणाला सामाजिक मानसशास्त्राचं जनक म्हणतात. मग कोणाला सामाजिक मानसशास्त्राचं जनक म्हणतात, तर कर्ट लेविन. आता हे कर्ट लेविन आहे, कुठं कुट लेविन पण दिलेलं आहे. ठीक आहे, आता हा ज्या त्या पुस्तकातला प्रश्न आहे, तुम्ही सारखे नावामधून गोंधळायचं नाही. ठीक आहे, एकच असतात ते नावं. मग कट लेविन किंवा कुट लेविन यांनी कोणती उपपत्ती मांडली आहे, क्षेत्रीय उपपत्ती आहे. आणि त्यांना काय म्हणतात, सामाजिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात. त्याच्यानंतर एडवर्ड टोलमन यांनी काय केले पहा, तर यांनी चिन्ह अध्ययन उपपत्ती मांडली आहे. मग प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणी चिन्ह अध्ययन उपपत्ती मांडली, तर ती कोणी मांडली, एडवर्ड टोलमन यांनी मांडली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या एडवर्ड टोलमन यांनी काय केलेले आहे, बोधात्मक नकाशा ही संकल्पना सुद्धा विकसित केली आहे किंवा मांडलेली आहे. मग प्रश्न असाही विचारू शकतात की बोधात्मक नकाशा ही संकल्पना कोणाची आहे, तर ही कोणाची आहे, एडवर्ड टोलमनची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा एक पर्याय होता पहा आपल्याला हा रॉबर्ट गॅनेचा. या रॉबर्ट गॅनेवरती सुद्धा आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. मग रॉबर्ट गॅने यांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे, तर अध्ययन श्रेणी उपपत्ती मांडलेली आहे. आणि त्यांनी अध्ययनाचे सोप्याकडून कठीणाकडे जाणारे 8 प्रकार किंवा 8 स्तर सांगितलेले आहेत. बघा मग प्रश्न विचारला जातो की रॉबर्ट गॅने यांनी अध्ययनाचे किती स्तर सांगितले आहेत, किती स्तर सांगितलेत, 8 स्तर सांगितलेत. कोणत्या उपपत्तीमध्ये सांगितलेत, तर अध्ययनाची जी श्रेणी उपपत्ती आहे त्या उपपत्तीमध्ये सांगितलेत. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो, हे जे 8 थर आहेत याच्यातला पहिला थर कोणता आहे, तर पहिला थर कोणता आहे, तो आहे संकेत अध्ययन. पहिला स्तर कोणता आहे, संकेत अध्ययन. आणि शेवटचा स्तर कोणता आहे, तर तो आहे समस्या निराकरण. कारण हा पहिला आणि हा 8वा म्हणजे पहिला आणि शेवटचा या दोन्हीवरती सुद्धा आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून तुम्हाला पहिला स्तर लक्षात ठेवायचा आहे, संकेत अध्ययन आहे. आणि शेवटचा 8वा स्तर काय आहे, समस्या निराकरण आहे. ठीक आहे, दोन्ही आपल्यासाठी काय मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे कोणाचे आहेत हे स्तर, तर रॉबर्ट गॅनेचे आहे. त्याने एकूण किती स्तर सांगितलेत, एकूण 8 स्तर सांगितलेत. कशाचे, अध्ययनाचे स्तर सांगितले. त्यांनी कोणत्या उपपत्तीच्या, तर अध्ययनाची श्रेणी उपपत्ती आहे त्या उपपत्तीमध्ये त्यांनी हे सांगितलेले. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण या ठिकाणी महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला काय भेटेल, तर यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील.
त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील बाबा, तर त्या तुम्हाला उत्तर सूची सहित भेटतील. म्हणजे तुम्हाला याला त्याला प्रश्न विचारण्याची उत्तर विचारण्याची गरज लागणार नाही. त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्येच आपण अतिशय IMP अशा नोट्स पण देत आहोत. मग त्यामध्ये मराठीच्या नोट्स असतील, हिंदीच्या नोट्स असतील, ज्यांचं इंग्रजी आहे त्यांच्यासाठी इंग्रजी नोट्स असतील, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे काही शालेय पुस्तकं आहेत इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंत ह्या शालेय पुस्तकावरती सुद्धा आपल्या महा TET परीक्षेमध्ये भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग या पुस्तकांच्या सुद्धा तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, तर इयत्ता 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर याची किंमत फक्त 200 रुपये आहे. किती किंमत आहे, 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही आज आपली टेस्ट सिरीज तुम्हाला किती रुपयाला पडणार आहे, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या व्हॉट्सअपला एक मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे आपला पहा 77 75 88 12 88. खूप सोपा नंबर आहे. 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि ज्यांना कोणाला स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाही त्यांनी गुगल पे, फोनपेने 96 89 14 16 30 या नंबरवरती पैसे पाठवले तरीही चालेल. फक्त तुम्हाला पैसे पाठवल्यावरती काय करायचं आहे, 77 75 88 12 88 या नंबरवरती काय करायचं आहे, त्या पेमेंट केल्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. ठीक आहे. आणि तो स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती या नंबरवरती काय करायचा आहे, पाठवायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. शक्यतो तर पैसे कशावरती पाठवा, स्कॅनरवरती पाठवा. कारण स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि नंबर चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पैसे जाण्याचा त्या ठिकाणी धोकाही राहत नाही. तुम्ही पैसे पाठवल्यानंतर मला व्हॉट्सअपला एक स्क्रीनशॉट पाठवा. तुमचा व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट आल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये व्हॉट्सअपवरतीच काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, त्या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणता घटक अध्ययनावर परिणाम करणारा शारीरिक घटक आहे. आता काय विचारलं बघा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, 2 प्रकारचे आहेत. एक आहेत मानसिक घटक आणि दुसरा काय आहे, शारीरिक घटक आहे. मग इथं विचारलं की शारीरिक घटक कोणता आहे, मग ऑप्शन काय दिलेत बघा, बुद्धिमत्ता, थकवा, अभिरुची आणि प्रेरणा. मग यापैकी शारीरिक घटक कोणता आहे, तर थकवा हा शारीरिक घटक आहे. का शारीरिक घटक आहे, तर तो कशाशी संबंधित आहे, शारीरिक स्थितीशी संबंधित आहे. मग लक्षात ठेवायचं बघा, जे घटक शारीरिक स्थितीशी संबंधित आहेत त्यांना आपण काय म्हणतो, शारीरिक घटक म्हणतो. आणि जे घटक बुद्धिमत्ता किंवा मानसिक आपल्या मनाशी संबंधित आहेत त्यांना आपण मानसिक घटक म्हणतो. मग या पर्यायापैकी पहा, बुद्धिमत्ता, अभिरुची आणि प्रेरणा हे तिन्ही सुद्धा कोणते घटक आहेत, तर हे तिन्ही मानसिक घटक आहेत. मग प्रश्न विचारू शकतात की अध्ययनावर परिणाम करणारे मानसिक घटक कोणते, तर लक्षात ठेवा बुद्धिमत्ता आहे, अभिरुची आहे आणि प्रेरणा आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8 काय विचारले पहा, थोडंसं झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. ऑटिझम ही प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रातील दोष आहे, कोणता, ऑटिझम हा कोणत्या क्षेत्रामधला दोष आहे, तर हा सामाजिक संवादामधला दोष आहे. मग ज्या बालकांना ऑटिझम आहे ते काय करतात पहा, इतरांशी संवाद साधण्यात आणि सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यात काय येतात, त्यांना अडचणी येतात. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 9, स्वप्रतिमा विकसित होण्यासाठी सर्वात प्रभावी काळ कोणता. काय विचारलंय की स्वप्रतिमा विकसित होण्यामध्ये, आता बालकामध्ये कोणामध्ये विकसित व्हायची ही स्वप्रतिमा, तर बालकामध्ये. आपण बालकाच्या वाढीचे किंवा बालकाच्या विकासाचे टप्पे पाहिलेले आहेत. मग त्या बालकाच्या विकासाच्या कोणत्या टप्प्यामध्ये बालकामध्ये स्वप्रतिमा तयार होते, तर स्वप्रतिमा कोणत्या टप्प्यामध्ये तयार होते, तर ही कुमार अवस्थेमध्ये तयार होते. मग या वयामध्ये मुलांना काय असतो, एक प्रश्न पडलेला असतो की मी कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काय करत असतात, ते घेत असतात. कोणत्या वयामध्ये किंवा कोणत्या अवस्थेमध्ये, तर ते कुमार अवस्थामध्ये. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10, दिग्दर्शन पद्धतीमध्ये मुख्य भूमिका कोणाची असते. काय विचारलंय, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मुख्याध्यापक. आता या ठिकाणी बघा,
ज्या काही अध्यापन पद्धती आहेत त्या अध्यापन पद्धतीमध्ये दोनच व्यक्तीची भूमिका असते. कोणाची असते? एकतर विद्यार्थी असतो किंवा मग शिक्षक असतो. ठीक आहे, हे पालक आणि मुख्याध्यापक यांचा प्रत्यक्ष अध्यापनाशी काहीही संबंध नाही. मग ज्या काही आपल्या अध्यापन पद्धती आहेत या काय आहेत? एकतर शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आहेत किंवा विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहेत. मग ही जी दिग्दर्शन पद्धती आहे ही कोणती केंद्रित अध्यापन पद्धती आहे? तर ही शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती आहे. कोणती अध्यापन पद्धती आहे? शिक्षक केंद्रित. का बरं? तर या ठिकाणी काय होतंय पहा, शिक्षक स्वतः काय करतात? प्रयोग करतात किंवा कृती करून दाखवतात आणि विद्यार्थी फक्त काय काम करतात? विद्यार्थी फक्त त्यांचं निरीक्षण करण्याचं काम करतात. मग प्रश्न असाही विचारला जातो की या दिग्दर्शन पद्धतीमध्ये विद्यार्थी कोणत्या भूमिकेमध्ये असतो? मग विद्यार्थी कोणत्या भूमिकेमध्ये असतो? तर तो फक्त निरीक्षण करण्याच्या भूमिकेमध्ये असतो किंवा निरीक्षकाच्या याच्यामध्ये असतो. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 11. बुद्धिमत्ता मोजण्यासाठी पहिली चाचणी, यशस्वी चाचणी कोणी विकसित केली? बघा तुम्हाला आता सांगितलं तुम्ही बुद्धिमापनाचं जनक कोणाला म्हटलं जातं? तर ते अल्फ्रेड बिने यांना म्हटलं जातं. मग बुद्धिमत्ता मोजण्याची पहिली यशस्वी चाचणी कोणी केली? तर ती केली होती अल्फ्रेड बिने आणि सायमन यांनी केली होती. ठीक आहे, मग 1905 मध्ये पहा अल्फ्रेड बिने याने काय केलं होतं? पहिली बुद्धिमापन चाचणी तयार केली होती. म्हणून अल्फ्रेड बिने याला काय म्हटलं जातं? बुद्धिमापन चाचणीचा जनक म्हणलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया 12 नंबर. काय विचारलं बघा, ज्ञानरचनावाद म्हणजे काय? काय विचारलंय की बाबा ज्ञानरचनावाद म्हणजे काय? मग ज्ञानरचनावाद म्हणजे काय? तर ज्ञानाची स्वतः निर्मिती करणे म्हणजेच काय? ज्ञानरचनावाद. मग या ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थी काय करतात पहा, आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे नवीन ज्ञानाची रचना स्वतः करतो. त्यालाच काय म्हणतात? त्यालाच ज्ञानरचनावाद म्हणतात. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 13. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? काय विचारलंय? अध्ययन संक्रमण. या अध्ययन संक्रमणावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग अध्ययन संक्रमण म्हणजे काय? तर एका परिस्थितीतील शिकण्याचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग होणे यालाच काय म्हणतात? अध्ययन संक्रमण म्हणतात. जर या अध्ययन संक्रमणाचं उदाहरण पाहिलं तर बघा, सायकल चालवण्याचे कौशल्य मोटरसायकल शिकवताना उपयोगी पडते, त्यालाच काय म्हणतो आपण? अध्ययन संक्रमण म्हणतो. आणि हे कोणतं अध्ययन संक्रमण आहे? तर हे धन अध्ययन संक्रमण आहे. कोणतं अध्ययन संक्रमण आहे? हे धन अध्ययन संक्रमण आहे. कारण या अध्ययन संक्रमणाचे किती प्रकार पडतात? तर याचे 3 प्रकार पडतात. कोणते? पहिला आहे धन, दुसरा कोणता आहे? तर दुसरा ऋण आहे आणि तिसरा प्रकार कोणता आहे? शून्य संक्रमण. ठीक आहे, हे तिन्ही प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण तिन्हीवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. पुढे बघा 14 नंबर. सूक्ष्म अध्यापनमध्ये एका पाठाचा कालावधी साधारणपणे किती असतो? आता काय विचारलंय? जे काही मायक्रो टीचिंग आहे त्याच्यामध्ये एका पाठाचा कालावधी किती असतो? तर तो 5 ते 7 मिनिटाचा असतो. खूप महत्त्वाचं, या मायक्रो टीचिंगवरती सुद्धा आपल्याला आतापर्यंत 4-5 वेळेस प्रश्न परीक्षेत येऊन गेलाय. मग मायक्रो टीचिंग हे जे तंत्र आहे हे कशासाठी वापरलं जातं? तर हे शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी वापरलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 15. बालक हा छोटा प्रौढ नाही हे विधान कोणाचं आहे? बघा, बालक हा छोटा प्रौढ नाही म्हणजेच काय? बालक हे कसं आहे? लहान आहे, ते प्रौढ नाही किंवा त्याला प्रौढ माणसासारखी वागणूक देऊ नका, हे विधान कोणाचं आहे? तर हे रुसोचं आहे. कोणाचं आहे? रुसोचं आहे. मग रुसोच्या मते बालकाचं विश्व हे काय असतंय? प्रौढापेक्षा वेगळं असतंय. ठीक आहे, त्यांच्यावर प्रौढांचे विचार लादू नयेत असं कोणाचं मत आहे? रुसोचं मत आहे. मग त्याच्यासाठी तो काय म्हणतो? बालक हा छोटा प्रौढ नाही, म्हणजे बालक कसा आहे? छोटा आहे, तो प्रौढ नाही, असं कोणाचं मत आहे किंवा कोणाचं विधान आहे ते? तर ते रुसोचं विधान आहे. पुढे जाऊया 16 नंबर. अध्ययनाचे नियम कोणी मांडले? बघा भरपूर वेळेस प्रश्न विचारला जातो की हे अध्ययनाचे नियम कोणी मांडलेले आहेत? मग बाबा हे अध्ययनाचे नियम कोणी मांडलेले आहेत? तर हे थॉर्नडाईकनी मांडलेले आहेत. कोणी मांडलेले आहेत? थॉर्नडाईकनी. प्रश्न अजून एक विचारला जातो की थॉर्नडाईकने अध्ययनाचे एकूण किती नियम मांडले? तर किती नियम मांडलेले आहेत? एकूण 3 नियम मांडलेत. मग हे 3 नियम आपल्याला क्रमवार विचारले जातात. मग याच्यामधला पहिला नियम कोणता आहे? तर तो आहे सज्जतेचा नियम, दुसरा नियम आहे सरावाचा नियम आणि तिसरा काय आहे? परिणामाचा नियम आहे. क्रमवार पाठ ठेवायचे. पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम. आणि हे कशाचे नियम आहेत? हे अध्ययनाचे नियम आहेत. कोणी मांडले आहेत? थॉर्नडाईकनी मांडलेत. कोणत्या पद्धतीमध्ये मांडलेत किंवा थॉर्नडाईकची कोणती उपपत्ती आहे? तर त्याची प्रयत्न प्रमाद ही पद्धती आहे किंवा उपपत्ती आहे. ठीक आहे, प्रयत्न प्रमाद लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेत याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. पुढे पहा 17 नंबर. अव्याप्त बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणाची आहे? काय विचारलंय?
अव्याप्त बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणाची आहे? मग ही संकल्पना रेमंड कॅटेल यांची आहे. रेमंड कॅटेल यांनी काय केलेलं आहे? बुद्धिमत्तेचे अव्याप्त आणि स्फटिकावस्था असे दोन प्रकार सांगितले आहेत. मग प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की रेमंड कॅटेल यांनी बुद्धिमत्तेचे किती प्रकार सांगितले? तर किती प्रकार सांगितलेत? 2 प्रकार सांगितलेत. कोणते 2 प्रकार सांगितलेत? तर अव्याप्त बुद्धिमत्ता आणि स्फटिकावस्था हे 2 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. कोणी? रेमंड कॅटेल यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पहा आपला 18 नंबर. काय विचारलंय बघा, उद्गामी आणि अवगामी या पद्धती प्रामुख्याने कोणत्या विषयाच्या अध्यापनामध्ये वापरल्या जातात? मग उद्गामी आणि अवगामी या पद्धती कशाच्या अध्यापनामध्ये वापरल्या जातात? तर ते व्याकरण शिकवताना किंवा भाषेचे नियम शिकवण्यासाठी काय या तर्कशास्त्रीय पद्धती वापरल्या जातात. ठीक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे पहा 19 नंबर. व्यक्तिमत्व मापनाची रोरशाहीचे डाग चाचणी कोणाची पद्धत आहे? कोणती पद्धत विचारली आपल्याला या ठिकाणी? कोणती पद्धत आहे असं विचारले. कोणती? व्यक्तिमत्व मापनाची रोरशाहीचे डाग चाचणी ही कोणती पद्धत आहे? मग ही प्रक्षेपण पद्धती आहे. कशाची पद्धती आहे ही? तर ही व्यक्तिमत्व मापनाची पद्धती आहे. आणि कोणती पद्धती आहे? प्रक्षेपण पद्धती आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोणती चाचणी असते? तर ती रोरशाहीचे डाग चाचणी असते किंवा शाहीचे डाग पद्धती असते. ठीक आहे. मग या चाचणीमध्ये काय केलं जातं? तर व्यक्तीच्या सुप्त मनातील भावना जाणून घेतल्या जातात. ठीक आहे. मग प्रश्न आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो की या प्रक्षेपण पद्धतीमध्ये काय जाणून घेतलं जातं? तर काय? व्यक्तीच्या सुप्त मनातील भावना या ठिकाणी काय केल्या जातात? या पद्धतीद्वारे जाणून घेतल्या जातात. ठीक आहे. पुढे प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षेसाठी महा-टी-ई-टी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपला जो हा रेकॉर्डेड कोर्स असणार आहे किंवा ही रेकॉर्डेड बॅच असणार आहे याच्यामध्ये कोणते विषय असतील मित्रांनो? तर याच्यामध्ये महा-टी-ई-टीचे सगळ्यात महत्त्वाचं असं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय या ठिकाणी काय केले जातील? पूर्णपणे कव्हर केले जातील. मग बॅचचं स्वरूप कसं असेल? तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील? लेक्चर असतील. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील? स्पेशल नोट्स असतील. आणि प्रत्येक प्रकरणानुसार त्या ठिकाणी काय असेल? ऑनलाईन टेस्ट असेल. ठीक आहे. म्हणजे पहा इथं तुमच्या बेसिक संकल्पना क्लिअर केल्या जातील. इथं तुमची स्पेशल नोट्सनी तुमची रिव्हिजन घेतली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार ऑनलाईन टेस्ट देऊन तुमचा त्या ठिकाणी सराव सुद्धा घेतला जाईल. मग हे 2 विषय आपल्या परीक्षेमध्ये किती मार्कला आहेत बाबा? तर हे 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी 60 पैकी काय होणार? 50 पेक्षा जास्त मार्क काय करणार? 100% पडणार मित्रांनो. ठीक आहे. किती मार्क पडणार? 50 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी 100% तुम्हाला त्या ठिकाणी पडणार मित्रांनो. ठीक आहे. मग ही आपला कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे? तर ज्यांना महा-टी-ई-टीचा पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्यांना महा-टी-ई-टीचा पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा काय आहे? तर हा अतिशय उपयुक्त आहे. कारण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे विषय तुमच्या दोन्ही पेपरला आहेत आणि दोन्ही पेपरला कसे आहेत? सारखेच विषय आहेत आणि हे अनिवार्य विषय आहेत. ठीक आहे. मग आपल्या कोर्सची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवाच्या मागणीस्तव आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तुम्हाला तो फक्त आणि फक्त किती रुपयाला पडेल? 499 रुपयाला पडेल. ठीक आहे. मग हे तुम्हाला पेमेंट कुठे करायचं आहे? तर आपलं ॲप्लिकेशन आहे. कोर्स कुठे असणार आहे? ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. मग ॲप्लिकेशनचं नाव आहे पहा NG क्लासेस नावाने ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला काय करायचं आहे? ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ॲप्लिकेशनमध्ये 499 रुपये आपले आणि प्लॅटफॉर्मचे 24 रुपये GST वगैरे धरून 24 रुपये असे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये किती रुपये पेमेंट करायचं आहे? 523 रुपये तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केल्यावर तुम्ही काय होत आहे? कोर्सला आपोआप जॉईन होत आहे. किंवा ज्यांना कुणाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला जमत नाही त्यांनी जर आपल्या या नंबरवरती 9689141623 या नंबरवरती जर गुगल पे फोनपेला किती रुपये पाठवायचे? तर गुगल पे फोनपेला 499 रुपये पाठवायचे. जर 499 रुपये पाठवले तर त्यांना कोर्सला काय मी जॉईन करू शकतो. फरक काय आहे? जर तुम्ही ॲपमध्ये पेमेंट केलं 523 रुपये तर तुम्ही कोर्सला आपोआप जॉईन होता. म्हणजे तुमचा तिथे 1 मिनिटही वाया जात नाही. आणि जर तुम्ही या नंबरवरती गुगल पे फोनपे केलं तर तुमचे काय होतील? त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करण्यासाठी 2-3 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी लागू शकतो. ठीक आहे. मग ॲप्लिकेशन कुठून भेटेल तुम्हाला? तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे किंवा डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन NG क्लासेस हे पहा NG क्लासेस हे नाव टाकून सर्च केलं जे ॲप्लिकेशन 1 नंबरला येईल तेच आपलं ॲप्लिकेशन आहे कारण टॉपचा विषय आहे. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे?
किंवा तुम्ही जर व्हॉट्सॲपला 77 75 88 12 88 या नंबरवरती जर मला मेसेज केला की सर ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल, ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा व्हॉट्सॲपवरती पाठवून दिली जाईल. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20 आहे. काय विचारलंय, अध्यापन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे. आता काय सांगितलं आपल्याला की बाबा अध्यापन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे असं आपल्याला विचारलंय. मग एकतर्फी, द्विलक्षी, केवळ यांत्रिक आणि फक्त पुस्तकी, तर ही कशी प्रक्रिया आहे, तर ही द्विलक्षिकी प्रक्रिया आहे. मग ही कोणामधली आंतरक्रिया आहे, अध्यापन ही कोणामध्ये चालणारी प्रक्रिया आहे, तर ही पहा शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमधली काय आहे, आंतरक्रिया आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 21, बालकांच्या विकासाची दिशा कशी असते. भरपूर वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे की बालकाच्या विकासाची दिशा कशी असते. मग ही कशी असते, तर ही डोक्याकडून पायाकडे असते. कशी असते, डोक्याकडून पायाकडे असते. ठीक आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. पुढे बघा, डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय, भरपूर वेळेस प्रश्न आला. डिस्कॅल्क्युलिया बघा, मी तुम्हाला एक क्लुप्ती पण सांगितली होती. इथं काय, कॅल्क्युलिया. कॅल्क्युलिया म्हणजे काय, कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर पाहिलं की आपल्याला कोणत्या शब्दासारखा शब्द आहे, कॅल्क्युलेटर सारखा आहे. मग डिस म्हणजे काय, दोष, आणि कॅल्क्युलिया म्हणजे काय, कॅल्क्युलेटर मधला दोष. म्हणजेच काय, गणितातील क्रिया करण्यातील दोष. कारण कॅल्क्युलेटर आपण कशासाठी वापरतो, तर कॅल्क्युलेटर आपण गणितातील क्रिया करण्यासाठी वापरतो. मग तुम्हाला असं लक्षात ठेवायचं, डिस्कॅल्क्युलिया. कॅल्क्युलिया म्हणजे काय, कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर आपण कशासाठी वापरतो, गणितीय क्रिया करण्यासाठी वापरतो. आणि डिस म्हणजे काय आहे, तर डिस म्हणजे दोष आहे. मग डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय, गणितातील क्रिया करण्यातील दोष. मग यामध्ये विद्यार्थ्याला किंवा बालकाला काय होतं, अंक ओळखणे किंवा साध्या गणिती प्रक्रिया करणं काय होतं, कठीण जातं. साध्या म्हणजे कोणत्या, बेरीज करणं असेल, छोट्या छोट्या वजाबाकी करणे असतील, या साध्या क्रिया करणं सुद्धा काय होतं, कठीण जातं. कोणत्या अध्ययन अक्षमतामध्ये, तर डिस्कॅल्क्युलियामध्ये. ठीक आहे. पुढे बघा 23 नंबर, मनोविश्लेषण या संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत. कशाचे, मनोविश्लेषण. मग याचे प्रवर्तक कोण आहेत, तर ते सिगमंड फ्राईड आहेत. मनोविश्लेषणाचे प्रवर्तक कोण आहेत, तर ते सिगमंड फ्राईड आहेत. यांनी काय केलं होतं, मानवी वर्तनात सुप्त मनाचा वाटा मोठा असतो असं त्यांनी मत मांडलेलं आहे. ठीक आहे. कोणी मत मांडलंय असं, तर ते सिगमंड फ्राईड यांनी मत मांडले. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 24 नंबर, आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये कशावर भर दिला जातो. बघा काय, आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये कशावरती भर दिला जातो, तर यामध्ये आशय आणि पद्धती यांच्या समन्वयावरती भर दिला जातो. मग बघा, कोणता विषय शिकवावा म्हणजे काय, आशय, आणि कसा शिकवावा, पद्धती, याचं ज्ञान काय असतंय, या आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये असते. ठीक आहे. पुढे बघा 25 नंबर, समायोजन म्हणजे काय. समायोजन म्हणजेच काय, तर परिस्थितीशी जुळवून घेणे, त्यालाच आपण काय म्हणतो, समायोजन म्हणतो. मग पहा, व्यक्ती आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, समायोजन म्हणतात. ठीक आहे. या समायोजनावरती सुद्धा आपल्याला भरपूर वेळेस परीक्षेत प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. पुढचा आपला शेवटचा प्रश्न पहा 26 नंबर, बालकाच्या विकासाची दिशा कशी असते असं विचारलंय. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. आणि एक विनंती आहे की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.